4 दिग्दर्शक, 4 कवी आणि 1 सिनेमा असा मराठीतला पहिला प्रयोग आपल्या सर्वांसमोर येणार आहे आणि आपण त्या सिनेमाची खूप आतुरतेने वाट बघतोय, तो म्हणजे बायोस्कोप. आणि आत्ता माझ्या आहेत समोर उभे आहेत ते 4 दिग्दर्शकांमधले 1 दिग्दर्शक. सर्वात पहिला प्रश्न, पिपाणी पोस्टकार्ड आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढतात जेव्हा आपण असे चित्रपट देतो आणि मराठीतला पहिला प्रयोग तिथे 4 दिग्दर्शक म्हणजे आपण म्हणतो की मराठीमध्ये पाय खेचला जातो. तुम्ही काय सांगा सर? असं मला नाही वाटत मराठीत पाय खेचला जातो वगैरे. आता खूपच एकत्र येऊन सगळे लोक ही टफ फाईट देतात की सध्या जे काही संकट मराठी सिनेमावरती दिसत आहेत त्यात लोक एकत्र आहेत. मुळामध्ये मराठी सिनेमा हा गुणात्मक आणि संख्यात्मक दोन्ही दृष्टीने वाढलेला आहे. आज जगात जिथे जिथे मराठी सिनेमा जातो त्याला आदरानं बघितलं जातं. नॅशनल लेवलवर जिथे जिथे मराठी सिनेमा गेला तर त्याचा दरार आहे दहशतवादाची. त्याच्याविषयी हा एक कंटेंट घेऊन आलेला एक चांगला सिनेमा, गुड सिनेमा या कॅटेगरीमध्ये गेलेला. आणि आत्ता नजीकचे जर का रिझल्ट बघितले तरीसुद्धा वेगळा सिनेमा जो आहे, जो काही म्हणू पाहतोय, ज्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट आहे, असा गुणात्मक असलेला सिनेमाच या तिकीट बारीवर सुद्धा टिकलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे मला असं वाटत नाही की पाय खेचणं वगैरे असा काही प्रकार आहे, कारण इथे भरपूर आहे, सगळ्यांना प्रत्येकाला करायला भरपूर काम आहे. ज्यांना काम येतं त्यांच्याविषयी मी बोलतो. सो तो काही मुद्दा येत नाही. विशेषतः बायोस्कोपमध्ये जेव्हा आम्ही चौघजण एकत्र आलो तेव्हा एकतर असं होतं की एक एक्सप्रेशन होतं. बायोस्कोप हे फक्त सिनेमात आम्ही करतच होतो, चौघही वेगवेगळे सिनेमे आम्ही करतो आहे. त्यामुळे चला अजून एक सिनेमा करायला मिळतो असा काही त्याच्यामध्ये विषयच नव्हता. चौघांनी मिळून जेव्हा ही फिल्म करायची ठरवली तेव्हा चौघही तेवढेच इन्व्हॉल्व होते. रवी म्हणाला की आपण कविता हा त्याच्यामध्ये एक धागा घेऊया, आशय म्हणून घेऊया, तो जोडला जाईल. त्यामुळे कसं झालं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन इथे नव्हतं, कुठल्याही प्रकारची पाबंदी नव्हती किंवा कुठल्या प्रकारचे आराखडे आम्ही बांधलेले नव्हते, कॅल्क्युलेशन्स नव्हती. फक्त एक एक्सप्रेस व्हायचं होतं. त्याच्यासाठीची ती एक प्रत्येकाने निवडलेली कविता होती जिचं ॲडॅप्टेशन होईल आणि आपल्याला जे म्हणायचं आहे, मांडायचं ते त्याच्यात येईल छानपैकी आपला सिनेमा. तर हा बेसिक विषय असल्यामुळे तुझी फिल्म चांगली नको व्हायला माझ्यापेक्षा किंवा मी त्याच्यात नाही असं काही झालं नाही. प्रत्येकाने एकमेकांना सपोर्टच केला, खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट केला आणि 4ही फिल्म उत्तमरित्या पूर्ण पार पडल्यात आणि आता त्याचा रिझल्ट समोर आहे. आपण म्हणतो की एक कथा असते, तो आपण चित्रपट त्याचा बनवतो, पण इथे एक कविता आहेत आणि ते आपण पिक्चराईज केलेलं बघणार आहोत. खूप वेगळं पण लोकांना बघायला मिळणार आहे. ते एक्सेप्ट केलं जाईल का, ऑडियन्सला ते आवडेल का, हे दडपण किंवा ह्याबद्दल काय म्हणाल की कथा आणि कविता? नाही, एक तर काय की कवितेची फिल्म नाही आहे, कवितेचं ॲडॅप्शन आहे. त्याच्यामध्ये कवितेमध्ये जे एक्सप्रेशन आहे ते फिल्मच्या फॉर्मॅटमध्ये मांडलं गेलं आहे. सो ते ॲडॅप्शन आहे, त्याला आपण माध्यमांतर म्हणू शकतो फार तर. आणि लोक बघतील का हा जर विषय असेल तर निश्चित आय एम व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट की मला वाटतं लोक बघतील, कारण मराठीत नेहमीच नवनवे प्रयोग यशस्वी झालेले आहेत. असं एकत्र बघणं, एकांकिका ज्या इथे झाल्या 3 एकांकिका एकत्र बघूयात, तर तोही हाच प्रयोग होता. त्याचा बेस तिथे आहे. तर आपल्याकडे कथा, कादंबऱ्या, संगीत, नाटक या कल्चरली सगळ्या क्षेत्रामध्ये आपण सतत प्रोग्रेसिव्ह होतो. मराठी माणूस हा सतत त्या प्रोग्रेशनला सपोर्ट करत आला, तो बघत आला. मराठी माणसाची एक भूक जी आहे बेसिकली की जो सुजाण सजग असा मराठी प्रेक्षक आहे त्याची अशी एक भूक आहे की त्याला सकस मनोरंजन हवं आहे. ते सकस मनोरंजन याच्यामध्ये आहे आणि त्याच्यात पुन्हा एक चेरी ऑन द केक की एक्सपेरिमेंट आहे, काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे, प्रायोगिक आहे, काहीतरी त्यातनं वा छान एक समृद्ध अनुभव मिळणार आहे. तर का नाही बघणार प्रेक्षक निश्चितपणे हा सिनेमा बघतील. पण 4 स्टोऱ्या आहेत, तुम्ही तुमच्या स्टोरीबद्दल लोकांना काय सांगाल, प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे गजेंद्र हैदेच्या लघुकथेतून काय पाहायचं? माझ्या स्टोरीमध्ये स्टोरी ॲज सच नाही आहे तशी, ते वातावरण आहे, ते एक्सप्रेशन आहे. त्याच्यामध्ये एक दिल नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, ह्या शेरमधनं जे काय भावतं, जो प्रश्न पडतो तो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. माझ्यासाठी तो एका कलावंताला पडलेला प्रश्न आहे, त्याच्या अस्वस्थतेला पडलेला प्रश्न आहे की मी इतका अस्वस्थ काय आहे. सो दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, ह्या शेरवरती ॲडॅप्शन झालं त्या कथेचं आणि त्याच्यामध्ये एक वातावरण आहे, एक संध्याकाळ आहे. म्हणजे ही एक कथा इथून सुरू झाली ती संपली असं नाही आहे. तर एक बाई आहे जिला पद्मभूषण मिळालं आहे, जिने अख्खं आयुष्य जगलं आहे, जिने अख्खं संचिताचं सार जमवलं आहे. एक अख्खं आयुष्य जेव्हा माणूस जगत जातो एखादा कलावंत, तेव्हा त्याच्याकडे किती साचलेलं असतं, किती त्याच्याकडे त्याने सांभाळलेलं असतं किंवा किती त्याच्या पाठीशी असतं. हे सगळं घेऊन जेव्हा एक रिकामी संध्याकाळ येते तेव्हा या माणसाला स्वतःविषयी काय प्रश्न पडतात, अशी ती कथा आहे. आणि ती कथा पिक्चराईज झालेली आहे नीला कुलकर्णी यांच्याबद्दल, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? नीला कुलकर्णी ह्या अत्यंत समृद्ध अभिनेत्री आहेत असं माझं मत आहे. त्यांच्याकडे फार मोठा अनुभव आहे, आम्ही एकत्र बरंच काम केलेलं आहे. तर यातली जी बाई आहे ती जी इतकी मोठी आहे,
एवढी समृद्ध आहे, एवढा अनुभव तिच्या गाठीशी आहे. तर ते सगळं एक्झॅक्ट नीनाताईंकडे पण आहे अभिनेत्री म्हणून. त्यांनी पण तेवढं आयुष्य बघितलं, त्यांनी पण तेवढे क्षण वेचलेले आहेत, तेवढे गुण त्यांच्याकडे म्हणजे तो साठत एक जो वारूळ तयार होतं थोड्या ज्ञानकणांचं आणि अनुभवगणांचं जे काय वारूळ तयार होतं ते नीनाताईंकडे आहे. तर डबिंग करत असताना मला असं वाटलं नीनाताईंचं की इतकं यांच्याकडे ते डब केल्यावर जे कॅरेक्टर दिसायला लागलं मग यांच्यासाठी पटकथा का नाही आहे असं मला वाटलं. तर त्या म्हणाला ही काही माझ्यासाठी पटकथाच आहे की ही मी केलंच की. आणि मग माझ्या ते लक्षात आलं की आपण जी कथा मांडली आहे ती किती खरी आहे. मग मला रिअलाईज झालं की नीनाताईंचं किती ॲप्ट कास्टिंग तिथे बसलेलं होतं. त्याच्यात एक सीन आहे की नीनाताई दारू पीत असतात, संध्याकाळ झालेली असते आणि नॉस्टेल्जिया ते सगळं त्यांना आठवत असतं. तर खरंच असं वाटलं 6-7 तास तो सीन चालू होता. 6-7 त्या उठल्याच नाहीत जागेवर. त्या 6-7 तास त्याच्यात गेलेल्या होत्या, त्या भूमिकेत त्या गेलेल्या होत्या. आणि जेव्हा त्या उठल्या तेव्हा त्या नीनाताई झाल्या. मला असं वाटतं की एखादी कलाकृती सादर करत असताना हा जो काही परकाया प्रवेश होतो ही अनुभूती फार मोठी अनुभूती आणि ही क्वचितच येते, जी मला आणि नीनाताईंना त्या दिवशी आली, सुहास पळशीकरांना आली की ते काय पद्धतीने ते त्या सीनमध्ये गेले होते. तर मला असं वाटतं की त्यात पुन्हा शुभा जोशी ज्या गायल्यात तर असं वाटतं की शुभा जोशींचा आवाज, नीनाताईंचा अभिनय आणि ते सगळं वातावरण आणि त्या कॅरेक्टर ते जे कॅरेक्टर ते हे वेगळे नाही आहेत, हे सगळं एकच झाल्यासारखं वाटलं आणि तिथे आमचं यश आहे. एक शेवटचा प्रश्न, प्रेक्षकांना शेवटचा गजेंद्र हिरेकडून मेसेज काय जाईल ह्या चित्रपट येण्याच्या आधी? कारण ट्रेलर लॉन्च झाला आहे, सॉन्ग बघतात, लोकांना प्रचंड ते आवडते आणि उत्सुकता आहे की काय बघायला मिळणार आहे आपल्याला 4 वेगवेगळ्या स्टोरी. गजेंद्र हिरे काय सांगतील प्रेक्षकांना? मी असं सांगेन खरं तर की एक प्रयोग करून पाहिला आहे, दरच वेळेला प्रयोग करत आलो, याही वेळेला प्रयोग करून पाहिला आहे आणि काहीतरी खूप चांगलं समोर देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त तर ते खरंच चांगलं आहे की नाही हे मी म्हणण्यापेक्षा तुम्ही प्रेक्षकांनी तो सिनेमा पाहावा आणि मला सांगावं की मी जर जास्त बोलत असेल स्वतःविषयी, पण त्याच्यासाठी तो सिनेमा पाहायला हवा, सिनेमा पाहून ते ठरवायला हवं. तर माझं असं म्हणणं आहे की तो सिनेमा निश्चित पहा आणि एक अनुभूती घ्या. थँक्यू सो मच राष्ट्र मराठीशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन फैजानबरोबर शुभांगी साळवे, राष्ट्र मराठी.